आपण विनंती करूयात की तुमच्या शुभासे हा आपण पुरस्कार या ठिकाणी देऊयात. माय माऊली स्पोर्ट शॉपचे ते ओनर आहेत आणि या स्पर्धेला त्यांनी बॅटी दिलेली आहे. सो MM स्पोर्ट्सचे ओनर उदयदादा यांच्या शुभासे आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात. अवघ्या एका धावसंख्येचं षटक ज्याने हाताळलं, 70 धावसंख्येचं टार्गेट असताना तिसऱ्या षटकामध्ये झालेला अटॅक त्याने तो डिफेंड केला आणि सध्या तरी विवेक आपल्या सोबत आहेत. थोडीशी चर्चा आपण विवेक सोबत जरूर करूयात, कारण मानेर संघ म्हटला गेला तर सर्वच खेळाडू बोलत असतात, ओपिनियन देत असतात. विवेक, फर्स्ट ऑफ ऑल कसं वाटतं सामना जिंकलाय? फर्स्ट ऑफ ऑल हा सामना आमच्या संपूर्ण टीम मुले जिंकला. प्रवीण दादा झाला, परत आरेश दादा झाला, विशालने सर्वांनी चांगली बॅटिंग केली म्हणून आम्ही हा सामना जिंकलो. तुझ्याकडे चौथं षटक जेव्हा आलं तेव्हा खरं तर तुझ्या माइंडमध्ये तेच होतं की आता संघ पूर्णपणे दबावमध्ये आहे, परंतु तुझ्या बॉलिंगवरती नेहमी समोरच्या बॅटरला एक वेगळा चॅलेंज राहिला आहे. कारण तुझा असणारा डेव्हलप केलेला जो टर्न आहे त्या टर्नवरती अनेक वेळा तू अशा मॅचेस खरं तर उडून आणलेल्या आहेत. आता या सामन्यामध्ये खरं तर तुला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो मिळाला आहे, टीम सोडून तू ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कोणाला डेडिकेट करशील? मी सोडून जर मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करायचं झालं तर हरेश दादाला करेन, कारण की त्यांनी बॅटिंगसुद्धा चांगली केली आणि शेवटच्या शतकामध्ये धावासुद्धा डिफेन्स केला. थँक्यू सो मच. खरं तर हा ओपिनियन होता, तुम्ही ऐकला विवेकचा. आणि हे असतं कारण जेव्हा तुमची खेळाडूवृत्ती तुम्हाला समोरून दिसते की आपल्या टीममधल्या खेळाडूने खूप चांगलं प्रदर्शन केलं, त्यामुळे अशा ट्रॉफ्याज तुम्ही डेडिकेट करत असतात. विवेकला तुम्ही बघितलं मित्रांनो, कुठेही जाऊ नका, एक चांगला सामना तुमच्यासमोर आता रंगताना पाहायला मिळेल. एका बाजूला गावदेवी उंबारली संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये फिल्डिंग करत असताना पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला आज विराट परी 11 गावदेवी भाल हा संघ त्यांच्या अपोजिट आहे, तो संघ तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. सो कुठेही जाऊ नका, एक चांगली रंगतदार मॅच आता तुमच्या समोर आम्ही या सापाट चषकाच्या माध्यमातून आणत आहोत. आणि या सामन्याला जशी सुरुवात होईल या ऐकूया पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ घारिवली टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज, अर्थातच रोशन संतेश सरांना ऐकूयात. इट्स सो टू यू. थँक्यू सो मच. भाग्येश म्हात्रे यांचा आवाज आपण ऐकला आणि त्यांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे या मॅचमध्ये. विराट परी 11 गावदेवी भाल आणि गावदेवी उंबारली. सामना सुरू होतोय. योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली आणि त्यांना फाईट करेल विराट परी 11 गावदेवी भाल. या दोन संघांमध्ये हा सामना क्रमांक 3 सुरू होतोय. योगेश पवार प्रतिष्ठान कुशाल स्पोर्ट्स गावदेवी उंबारली आणि त्यांना फाईट करेल विराट परी 11 गावदेवी भाल. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया या सामन्यासाठी. सलामीची जोडी निहाल म्हात्रे आणि तेजस म्हात्रे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सोमनाथ भोईर. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू, फटका छान आहे, इनफिल्डच्या वरून खेळतायत. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. नक्कीच उंबारले म्हटलं तर लालचंद श्रीपत पाटील असतील, त्यानंतर श्याम भोईर, सचिनदादा भोईर, कैलास भोईर यांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. स्ट्रेट ड्राईव्ह, डीपमध्ये फिल्डर आहेत प्रेम. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. काल खऱ्या अर्थाने सचिनदादा भोईर यांची उपस्थिती होती या स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील खूप मोठं योगदान असतं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. आणि खऱ्या अर्थाने कुशल स्पोर्ट्स रिषा 11 सापाड या टीमचे ते कोच आहेत, गुरुवारी आहेत. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह आहे डीपमध्ये. पुन्हा एकदा प्रेम येत आहेत फार वेगाने. प्रेम भोईर मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती. आमचे समालोचक मित्र भाग्येशजी म्हात्रे
यांचा हा संघ इन ॲक्शन मध्ये आहे. विराट, परी 11, गावदेवी भाल. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत, फिल्डर येत आहेत. प्रेम, चांगली फिल्डिंग, धावाची संधी आहे परंतु 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. निलजेगावचे समाजसेवक, उद्योजक, आदरणीय एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत ज्यांचं समालोचकांवरती नेहमीच प्रेम राहिलेलं आहे. दत्ता पाटील साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी येते. विकेट हॅट्रिकसाठी 1111 रुपयांचं पारितोषिक असेल. फुल टॉस चेंडू आहे. ऑनसाइडला टर्न केलाय. खराब फिल्डिंग. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतील. या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल 10. सुरुवात खूप चांगली झाली आहे कारण की सोमनाथ भोईर खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवली ग्रामीणचा लसित मलिंगा गोलंदाजी मार्कवरती आहे. भरपूर वर्षांचा अनुभव सोमनाथकडे आहे. आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे या P1च्या षटकामध्ये. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल. फिल्डर जज करतायत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चांगलं बॅकअप आहे. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे विराट, परी 11, गावदेवी भाल या टीमची बिनबाद 12. सो मच. विशेष आकर्षण आहे या सापाड चषकामध्ये. नक्कीच शेवटच्या दिवशी महान भारत केसरी मथुर ची एंट्री देखील होणार आहे. मलंगड क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय प्रदीप मडवी साहेबांच्या माध्यमातून जर भाल टीमच्या बॅट्समनने अर्धशतकी खेळी साकारली तर 5,000 रुपयांचं पारितोषिक आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 3,000 रुपयांचं पारितोषिक. दादा आपण आला असाल तर या व्यासपीठावरती आपले देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ज्युनियर प्रेम भोईर येत आहेत. वेगी त्याची ओळख आहे. फार कमी वयामध्ये, फार कमी कालावधीमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. अजय पाटील यांना विनंती असेल आणि नितेश पाटील यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. या पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये असतील जय हनुमान निलजे संघ. ड्राईव्ह करतायत. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. डीपमधून फिल्डर येतील. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. सापाड चषक. गेली 2 ते 3 महिने चर्चा आहे या स्पर्धेची. संपूर्ण या कल्याण डोंबिवलीमध्ये सापाड चषक. भरघोस पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. फार कमी प्रवेश फी आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. ऑफ ड्राईव्हचा फटका डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फेकी खराब होते. बॅकअप येत आहे. तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली झाली आहे या मॅचमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय पिंट्याशेठ पाटील साहेबांचा संघ आहे. योगेश पवार प्रतिष्ठान कुशल स्पोर्ट्स गावदेवी उंबारली. वेगवान चेंडू आणि वेगाला वेगाने उत्तर दिलंय. कव्हर ड्राईव्हचा फटका गॅप मधून
चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर चौकार. कालच्या दिवसामध्ये आपण अरविंद शेठ भंडारी यांची उपस्थिती पाहिली, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही टू व्हीलर बाईक आम्हाला लाभलेली आहे. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानेन. आजचा दिवस देखील प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. यापुढील सामना असेल जय हनुमान निलजे विपक्ष नवापाडा या दोन संघांमध्ये. धावसंख्या 20 ज्युनियर प्रेम. बॅटची कडा आहे. अनिकेत आहेत पाठीमागे शॉर्ट टर्मॅनला, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं बॅटल या दोन टीममध्ये. राजकुमार पाटील यष्ट्यांच्या पाठीमागे आहेत. शॉर्ट फाईन लेगला सोमनाथ भोईर, शॉर्ट टर्मॅनला अनिकेत आहेत. आशू देखील या टीममध्ये आहे. प्रेम शॉर्ट कव्हरला आहेत. लेफ्ट मोर द विकेटने स्विंग अँड मिस. प्रचंड वेग आपण पाहिलाय. चेंडू पडल्यानंतर डीप राहतोय, खाली राहतोय आणि सरळ जाऊन राजकुमारच्या हातामध्ये विसावलाय. आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे विराट परी 11 गावदेवी भाल या टीमची बिनबाद 21. धावसंख्या आहे 21. 21 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. संत आणि सावध सुरुवात राहिली आहे या मॅचमध्ये. ज्याप्रमाणे आपण आजच्या दिवसामध्ये पहिले जे 2 सामने पाहिले हाय स्कोरिंग सामने. पहिल्या मॅचमध्ये 82 धाव बनवल्या होत्या दातिवली टीमने, त्या धावा डिफेंड केल्या. दुसऱ्या मॅचमध्ये मानेरे संघाने 69 धाव बनवल्या होत्या आणि त्या धावा देखील डिफेंड केलेल्या आहेत. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. यश पाटीलचं भव्य स्वागत. षटकार. अजून एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत आणि पाहावं लागेल काय घडलंय. चेंडू आतमध्ये अडवलेला आहे की नाही चेक करूया आपण. येस, बाउंड्री चेक करूया. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. खऱ्या अर्थाने ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. तेजस भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम सेफ आहे. येस, स्ट्रेच केलं स्वतःला आणि नक्कीच खऱ्या अर्थाने सेफ आहे ही बाउंड्री. आपण पाहू शकाल लाईव्ह टेलिकास्ट. ही खासियत आहे खऱ्या अर्थाने GTCची, ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न
आलाय हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक गोलंदाज यश करतायत. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 29. 29 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या मॅचमध्ये फलंदाज तेजस आणि निहालने. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगला. हा झेल पकडलाय प्रेम भोईरने. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. लागतोय पहिला धक्का. फलंदाज तेजस म्हात्रे. बॅक टू द पविलियन. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल मान्यवरांची मांदियाळी उपस्थित आहेत. माई माऊली स्पोर्ट्सचे नक्कीच फाउंडर आदरणीय उदयजी भंडारी साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत दत्ता पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. बॅटची कडा लागली आहे. शॉट ठरला. फिल्डर आहेत सोमनाथ. एकच 10 मिनिटे धावसंख्या. एकने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात या षटकाची चांगली झाली होती. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतर चांगलं कमबॅक यश करतायत. स्ट्राईक इनला बॅट्समन निहाल. धावसंख्या आहे 30. यावेळी बिग हिट. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्रिकेटमधला सेफ फटका. क्रिकेटमधला देखणा फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36-36. पुढे आपण व्यासपीठावरती आदरणीय या स्पर्धेचे प्रमुख आयोजक पिंटशेठ पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण माय माऊली स्पोर्ट्सचे फाउंडर आदरणीय उदय भंडारी साहेबांचे इथे सन्मान करूया, ज्यांच्या माध्यमातून एक बॅट लाभलेली आहे या स्पर्धेसाठी. यश चौधरी येत आहेत. वेलकम, स्वागत आहे. इन ॲक्शनमध्ये असतील या पुढच्या मॅचमध्ये. त्यानंतर इथे विशेष सन्मान करूया. नक्कीच निलजे गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय दत्ता पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि दत्ता पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत. खऱ्या अर्थाने समालोचकांवरती नेहमीच ज्यांचं प्रेम राहिलेलं आहे. मकर संक्रांत चषक असेल आणि त्या मकर संक्रांत चषकामध्ये नक्कीच समालोचकांना त्यांच्या माध्यमातून दरवर्षी गिफ्ट दिले जातात. असे एक दानशूर व्यक्तिमत्व दत्ता पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय. निलजे संघ कुठेही खेळू द्या, ठाणे जिल्हा असेल, रायगड जिल्हा असेल, त्यामध्ये नक्कीच दत्ता पाटील साहेबांची उपस्थिती असते. सिकंदर मडवी साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेसाठी आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतोय. आपल्या मुख्य व्यासपीठावरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रेम भोईर येत आहेत. प्रचंड वेग आहे. आलाय हा डॉट बॉल. पंच मॅच बॉल येतोय. धावसंख्या आहे 36. बलिराज भोईर आपल्या व्यासपीठावरती आहेत. गोल्डन मॅन खऱ्या अर्थाने सामन्याचा आनंद घेत आहेत. उंबारली या टीमचे बिग सपोर्टर. खऱ्या अर्थाने उंबारली संघ खेळतोय
पिंट्याशेठ पाटील यांच्या नावाने स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान कुशल स्पोर्ट्स गावदेवी उंबारली. ड्राईव्ह करतायत लॉंग ऑफला टीपमध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. खराब फिल्डिंग परंतु सावरलेला आहे. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. नक्कीच दोन्ही सख्खे बंधू आता मात्र निखिल आणि निहाल ही जोडी. लालचंद शेठ श्रीपत पाटील आणि श्याम भोईर आणि कैलास पाटील साहेबांचं थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे. उंबारली या टीमला सपोर्ट करण्यासाठी ते देखील येणार आहेत. लाईन पाहावी लागणार आहे. खराब चेंडू. विकेट कीपर बीट. शॉट फाईन लेगला बीट करून वाईट +4 पंजा मिळतोय. थँक्यू सो मच. धावा कशा येऊ द्या, धावा येणं फार महत्त्वाचं आहे भाल या टीमसाठी. धावसंख्या 43 आहे. 43. खराब चेंडू आपण पाहिला. वेग प्रचंड आहे. ज्युनियर प्रेम भोईर गोलंदाजी मार्कवरती. इन्फॉर्म संघ आहे. दोन्ही संघ इन्फॉर्म संघ आहेत. हाफ ट्रॅकर. खराब चेंडू पुन्हा एकदा. लाईन चुकीची आहे. पंचांनी तेच पाहिलं, दंडित केलेलं आहे. धावसंख्या 44. चला निलजा आणि नवापाडा दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी देखील यायचं आहे आणि फोटोशूट देखील केला जाईल दोन्ही संघनायकांचा. खूप चांगलं ग्राफिक्स आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. तेजस भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम. ज्युनियर प्रेम. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळतात. धावाची संधी आहे आणि यस फिंगर अप. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन लागतोय. अजून एक धक्का. निहाल बॅक टू द पविल. ऐकतोय खऱ्या अर्थाने कार्यसम्राट कार्यकुशल नगरसेवक फिक्स नगरसेवक मित्र म्हणेन जयवंत शेठ भोईर साहेबांच्या नावाचं गुणगान गाणारे गीत आपण ऐकलं. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून उद्घाटन सोहळा संपन्न केला या स्पर्धेचा. खूप मोठी क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. नक्कीच वर्षभर ज्या स्पर्धेची वाट पाहिली जाते ती स्पर्धा म्हणजे सापाट चषक. ड्राईव्ह करतायत. डीपमध्ये फिल्डर आहेत उपस्थित. लॉंग ऑनला एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 45 धावा धावफलकावरती आहेत. पिंट्याशेठ पाटील अधिक पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय सापाट चषकाचे आयोजन. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 25 हजार रुपयांचं पारितोषिक आहे. आणि फार कमी प्रवेश फी आहे. 9,000 रुपये प्रवेश फी. त्यामध्ये बाईक देखील आहे. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. मिस टायमिंग आणि लॉंग ऑनला जेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन लागतोय. अजून एक धक्का भाल या संघाला. त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक देखील आहे. आणि त्यानंतर एकूण 15 सायकल. थोड्याच वेळामध्ये त्या सायकल देखील येणार आहेत. जे 4 संघ क्वालिफाय होतील
त्या चारी संघांच्या 12 मॅनला नक्कीच सायकल आहे, त्यामुळे पिंटेशेट कुंभारली टीमचे जे 12 मॅन आहेत ते देखील आनंदित आहेत. ज्याप्रमाणे इन्फॉर्म संघ आहे त्यांना देखील वाटते की माझा संघ जिंकू दे आणि मला सायकल मिळू दे. समालोचकांसाठी देखील सायकल आहे, पंचांसाठी देखील सायकल आहे, गुणलेखक असतील, लाईव्ह टीम असेल, DJ मास्टर असेल, यांच्यासाठी कूलर आहेत. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, आलाय हा डॉट बॉल, चांगली गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 45 धावा. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खऱ्या अर्थाने दिलदार मनाचा राजा माणूस म्हणजेच पिंटेशेट पाटील आणि अधिक पाटील यांची संकल्पना आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये अनेक स्पर्धा होतात, कोणी पंचांचा, समालोचकांचा, 12 मॅनचा विचार करत नाहीत, परंतु या स्पर्धेमध्ये त्यांचा आवर्जून विचार केलेला आहे आणि त्यांच्यासाठी आपण पाहतोय स्पोर्ट्स सायकल. कारण की अनेक मोठ्या टुर्नामेंटमध्ये सिरीजसाठी सायकल असतात, यामध्ये 12 मॅनसाठी, पंचांसाठी आणि समालोचकांसाठी सायकल आहे. हे वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. त्यामुळेच या स्पर्धेची चर्चा असते संपूर्ण वर्षभर की ही स्पर्धा कधी येईल आणि जे 48 संघ असतात ते देखील इच्छुक असतात. कारण की मला आठवत आहे पिंटेशेट पाटील यांनी सांगितलं की जेव्हा ग्रुपवरती हा फॉर्म पडला तेव्हा 1 ते 1.5 तासातच 48 संघ पूर्ण झाले. ही लोकप्रियता आहे या स्पर्धेची. 6 चेंडू शिल्लक आहेत. या अंतिम षटक आपण पाहू शकाल, गोलंदाज प्रेम येत आहेत. दोन्ही संघनायक देखील उपस्थित आहेत, नितेश पाटील, जय हनुमान निलजे आणि नवापाडा या टीमचे कॅप्टन. विकेट हॅट्रिकसाठी दत्ता पाटील साहेबांच्या माध्यमातून 1111 रुपयांचं पारितोषिक आहे. व्हाईट बॉल येतोय. ड्राईव्ह करतायत, लॉंग ऑनला डीपमध्ये फिल्डर आहेत, आशुतोष येत आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 48 धावा. अंतिम षटक सुरू आहे. गोलंदाज सिनियर प्रेम भोईरचं. स्ट्रायकिंगला बॅट्समन निखिल आहेत. मोठे फटके मारावे लागतील. सुरुवात खूप चांगली झाली होती भाल या टीमची, त्यानंतर विकेट गमावले. स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी या अंतिम षटकामध्ये, या स्लो गोरच्या षटकामध्ये. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होतीये. अष्टपैलू खेळाडू आहे प्रेम भोईर असतील, सोमनाथ असतील, त्यानंतर राजकुमार असतील, हे सिनियर खेळाडू आहेत. मेघनाथ असतील, आशुतोषने देखील चांगली कामगिरी केली गेली 2 ते 3 वर्षांमध्ये. मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक आहेत, शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. विकेटचं बदन. दमदार आमदार विश्वनाथ भोईर साहेबांच्या नावाचं गुणगान गाणारं हे गीत आपण ऐकतोय. विकेट मिळवली प्रेमने. धावसंख्या आपण पाहू शकाल 48 धावा धावफलकावरती आहेत. या पुढील सामना असेल लावण्य 11 जय हनुमान निलजे आणि त्यांना फाईट करेल स्वर्गीय सुरेंद्र लोखंडे प्रतिष्ठान नवापाडा.
समीर येत आहेत नवीन फलंदाज आणि आलाय हा व्हाईट बॉल. धावसंख्या एकने पुढे जाईल. 49 धावा धावफलकावरती आहेत. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. इन स्विंग चेंडू आतमध्ये येतोय. पडल्यानंतर आलाय हा डॉट बॉल. चांगलं षटक आपण पाहतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी. धावसंख्येला ब्रेक लावलाय सिनियर प्रेम भोईरने. इनफॉर्म संघ आहे. दोन्ही संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. आमने सामने आहेत या मॅच मध्ये. लाईन पुन्हा एकदा चुकीची आहे. धावाची संधी आणि वाईट तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. चेक करूया आपण. डिसिजन पेंडिंग आहे कारण की अत्यंत क्लोज हा निर्णय आहे. त्यामुळे थोडासा वेळ घेतला जातोय परंतु योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. SOUT फलंदाज झालाय बाद. खासियत आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटची. एकाच फ्रेम मध्ये दोन दोन अँगलने दाखवलं जात आहे की कसा हा फलंदाज बाद आहे. खूप चांगलं हे लाईव्ह टेलिकास्ट. तेजस भोईर यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मिस्टामिंग टॉप एज क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलाय सोमनाथने. फलंदाज झालाय बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. विराट परी 11 गावदेवी भाल या टीमची. पन्नास धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू फेकलेत. 5 धावा आतापर्यंत खर्च करतोय गोलंदाज प्रेम भोईर. अंतिम चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा मिस्टामिंग आहे. फिल्डर थोडीशी दूर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. स्वतः प्रेम येतो चेंडूवरती. मिळतील एकूण 2 धावा या अंतिम चेंडूवरती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 52 आणि 53 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅचमध्ये. योगेश पवार प्रतिष्ठान कुशल स्पोर्ट्स गावदेवी उंबारली या टीम समोर. चला आपण टॉस करूया. लावण्य 11 जय हनुमान निलजे आणि स्वर्गीय सुरेंद्र लोखंडे प्रतिष्ठान नवापाडा टॉस बॉक्समध्ये सज्ज आहेत आमचे साथी समालोचक भाग्यजी म्हात्रे. सिकंदर मडवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच टॉस करूया. सिकंदर मडवी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 53 धावा
नक्कीच बनवायचे आहेत राजकुमार या मॅचमध्ये उंबारली या टीमला. या सन्माननीय सिकंदरजी मडवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल या ठिकाणी संपन्न करतोय. भारतीय नाणे छापा काटा कॉलिंग करायचे. निर्जेचे कॅप्टन कॉलिंग करतील. छापाचा कॉल निर्जेच्या कॅप्टनचा अर्थातच नितेशचा आणि आलाय त्यांच्या विरोधात अर्थातच टॉस जिंकला टीम नवापाडाच्या कॅप्टनने. नितेश दादा थोडीशी चर्चा करूयात ना आपण, कारण ही मोठी स्पर्धा आहे. सो आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. नवापाड्याचे कॅप्टन आपल्या समवेत उपस्थित आहेत. टॉस जिंकलाय, फर्स्ट ऑफ ऑल डिसिजन काय? फिल्डिंग. सध्याचा हा कंडिशन्स बघताय तुम्ही, क्रिकेटचा जो अनुमान तुम्ही लावला की या खेळपट्टीवरती 83चा चेस 4 ओव्हरमध्ये सुद्धा झाला आहे. नुकतीच फर्स्ट इनिंग संपन्न झाली जिथे बॉलिंगही चांगली झाली. म्हणजे ही खेळपट्टी ॲज अ बॉलर आणि ॲज अ बॅट्समन दोन्ही रोल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखवते. सो फिल्डिंगचा डिसिजन घेतला आहे. काय वाटतं की 5 ओव्हरमध्ये किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल टीम निलजेला? स्कोअर तर खूप होते आणि निर्जय संघ पण चांगला आहे, त्याच्यामुळे आम्ही 55 ते 60 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. दरवर्षी नवापाडा संघ म्हटला गेला तर अनेक सारे नवीन नवीन चेहरे या क्रिकेट परिपटलावरती आणत असतात. या हंगामामध्ये कोणता नवीन चेहरा तुम्ही तुमच्या टीममध्ये इन्व्हॉल्व केला आहे? सगळेच नवीन आहेत. सिनियर प्लेअर आज तर अवेलेबलच नाहीत. पिंटेदा पण 40+ गेला आहे. आज अर्णव आहे, हर्ष आहे, असे 2-3 प्लेअर आहेत नवीन. ही स्पर्धा कशी वाटते? कारण या स्पर्धेमध्ये टोटली जर प्राईजचा विचार केला तर 4 पारितोषिकं ज्या 4 टीम्सला मिळतील त्यांच्या 12th मॅनला सुद्धा 4 सायकल्स आहेत. त्याच्यानंतर 4 कॉमेंटेटर, त्यांना 4 सायकल्स. स्कोरर असेल त्यांना कूलर आहेत, स्कोरर, डिजमॅन, त्याच्यानंतर ऑपरेटर आमचे अर्थातच GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वाहिनी, यांना सुद्धा भरपूर सारी पारितोषिक आहेत. आणि मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी तुझ्यासमोर SF डिलक्स ही बाईक आहे. सो या स्पर्धेबद्दल पिंटू शेठ पाटील आणि आदिक शेठ पाटील यांच्याबद्दल काय म्हणशील? स्पर्धा तर खूप चांगली आहे, कारण की जी नवीन संकल्पना आहे. कारण की 12th मॅन असू दे, डिजिटल ऑपरेटर असू दे, कॉमेंटेटर असू दे, सगळ्यांच्या सहाय्यानेच टुर्नामेंट पूर्ण होते. त्याच्यामुळे त्यांना पण एक बक्षीस दिले तर त्यांना पण एक आवड निर्माण होते नेक्स्ट टुर्नामेंटसाठी. थँक्यू सो मच. टीम नवापाड्याच्या कॅप्टनचं ओपिनियन ऐकलं. टीम निलजेचे कॅप्टन नितेश आपल्या सोबत आहेत. टॉस आता गमावला गेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल बॅटिंग करायची आहे. मग काय माइंडमध्ये सध्या तरी सुरू आहे की सध्याचा तुमचा खेळ खूप चांगला सुरू आहे, सध्या बॅट पॅच नाही आहे, चांगल्या पॅचमधूनच तुम्ही बाहेर पडलात, आता नवापाडा समोर सध्या बॅटिंग करायचं आहे, काय माइंडमध्ये आकडा ठेवला की तेवढ्या धावसंख्येपर्यंत तू पोहोचशील? नक्कीच इथे स्कोअर खूप होतो आहे, त्या हिशोबाने 60-65+ आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. निळजे गाव जरी खरं तर हे गावाचं नाव जरी ऐकलं तर मोठ्या स्पर्धेचे मोठे आयोजक म्हणून आपण ओळखतो, परंतु तुमच्या खरं तर मार्गदर्शनाखाली निळजे चषकी होतं, तुम्ही एक चांगल्या स्पर्धेचे चांगले आयोजक आहात. या आयोजनाबद्दल काय म्हणशील? जसं नवापाड्याच्या कॅप्टनला मी विचारलं की एवढे पारितोषिक आहे, हे पारितोषिक ऐकून तुला काय वाटतं की कशी वाटते ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं मूल रूप काय? नक्कीच स्पर्धा खूप चांगली आहे आणि संकल्पना देखील तेवढीच चांगली आहे, कारण की प्रत्येकाला इथे काही ना काही मिळणारच आहे त्या हिशोबाने. आणि या ग्राउंडवर आम्ही नेहमी खेळायला येतो आणि इथे खेळायला देखील मजा येते. थँक्यू सो मच. टीम निलजेच्या कॅप्टनचा आणि नवापाड्याच्या कॅप्टनचा खरं तर ओपिनियन तुम्ही ऐकला. खरं तर टॉसबॉक्समधून न्यूज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की नवापाडा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला, डिसिजन त्याने फिल्डिंगचा घेतला आहे. तुम्हाला बॅटिंग करत असताना फर्स्ट इनिंगमध्ये पाहायला मिळेल तो म्हणजे जय हनुमान निळजे संघ. जाऊयात कॉम्बॉक्समध्ये, रोशनजी संते सर त्या ठिकाणी आहेत जिथे सेकंड इनिंगला होईल सुरुवात. चेस करायचे धाबा गावधी उंबारलीला आणि जाऊयात आपण रोशन संते सरांकडे. इट्स सो टू यू. थँक्यू सो मच भागीतजी म्हात्रे सर. 53 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. पहिला चेंडू, क्या बात आहे, लॉफ केलाय, पाठवलाय लॉंग ऑफ, सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती फ्लाइंग स्टार्ट केलाय, ठोकलाय षटकार. थँक्यू सो मच. यश पाटीलने हा षटकार लगावलाय. यश पाटील आणि राजकुमार पाटील ही जोडी आहे. 53 धावा
बनवायच्या आहेत या मॅचमध्ये आणि पहिल्याच चेंडूवरती आलाय षटकार. विनोद मडवी गोलंदाजी मार्कवरती ड्राईव्ह करतायत. कॉपी बुक स्टाईलने कव्हर ड्राईव्हचा फटका. आउटफील्ड फास्ट आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर धन 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 करत सीमा पार चौकार. सुरुवात खूप चांगली झाली या मॅचमध्ये. योगेश पवार प्रतिष्ठान कुशल स्पोर्ट्स गावदेवी उंबारली या टीमची. एका बाजूला विराट परी 11 गावदेवी भाल त्यांना फाईट करतोय उंबारली संघ. 53 धाव बनवायचे आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न पॅडवरती चेंडू ब्रश होतोय त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. राजकुमार पाटील स्ट्राईक इनला आहेत. सिक्सर किंग आहे. एक विस्फोटक फलंदाज. 53 धावांचं लक्ष्य या मॅचमध्ये आहे. विनोदला कमबॅक करावा लागेल. राईट मोर द विकेटने विनोद मडवी. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि तेजसने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन लागतोय. हा पहिला धक्का उंबारली. थँक्यू सो मच. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. ज्युनियर प्रेम भोईर. धावसंख्या आहे 11. षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे आणि विनोद मडवीने पहिली सफलता प्राप्त करून दिली आहे. या षटकाची सुरुवात षटकाराने चौकाराने झाली होती. त्यानंतर विकेट मिळवली आहे विनोदने. भाग्यजी म्हात्रे यांचा हा संघ त्यांच्या गावातील हा संघ आपण पाहतोय जिथे बॅटिंगमध्ये थोडंसं निराश केलं. ज्याप्रमाणे पहिले 2 सामने आपण पाहिले भाग्येश हाय स्कोरिंग सामने परंतु या मॅचमध्ये फक्त आणि फक्त 52 बनवलेत आणि 53 धावा डिफेंड करायच्या आहेत. विराट परी 11 गावदेवी भाल या टीमला. समोर आपण पाहतोय योगेश पवार प्रतिष्ठान कुशल स्पोर्ट्स उंबारली. आता मात्र लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. डावकुरे आताचा फलंदाज प्रेम भोईर येतोय बॅटिंग करण्यासाठी. पुढील चेंडू फुल टॉस त्याला पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर च्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. बाउंड्री चेक करूया आपण. अत्यंत क्लोज हा निर्णय आहे. यस बाउंड्री चेक केली जाईल की चौकार आहे. यस चौकार आहे. सांगितलेलं आहे की हा चौकार आहे. यस चेक देखील केलेला आहे जतीन सर. चौकार आहे. धावसंख्या 15. बॅटची कडा. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे उंबारली या टीमची 15. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा या मॅचमध्ये 38.
चला सामना स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल भाल टीम आपण फिल्डिंग लावून घ्या. चेंडू शिल्लक आहे 24 धावा बनवायचे आहेत 38 या मॅचमध्ये. हा सामना जिंकण्यासाठी उंबारली या टीमला यश पाटीलने सुरुवात खूप चांगली करून दिली आहे. एक षटकार एक चौकार आला आहे यश पाटीलच्या बॅटमधून. त्याला साथ देण्यासाठी आला आहे ज्युनियर प्रेम भोईरने देखील एक चौकार लगावला आहे. गणेश म्हात्रे येत आहेत. कॅप्टन आहेत भाल या टीमचे गणेश. आणि सापडगावचे भाचे देखील आहेत गणेश म्हात्रे या दुसऱ्या षटकामध्ये. या 20 फटका छान आहे. क्षेत्ररक्षक आहे जज करतायत. लॉंग ऑनला टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज यश पाटीलचा खेळ लागतोय. हा दुसरा धक्का उंबारली या टीमला. साहिल सेवेकर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती विकेट नक्कीच मिळवली आहे गणेश म्हात्रेने. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉलचं सातत्य ठेवावं लागेल भाल या टीमला या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी. कारण की पहिल्या षटकामध्ये 15 बनवले आहेत. उंबारली या संघाने विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे या सामन्यामध्ये. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. सापाड चषक 4था दिवस. 6 दिवसांची स्पर्धा. शेवटच्या दिवशी खऱ्या अर्थाने 26 तारखेला डबल धमाका आहे. ऑन साइडला खेळता स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धाव झाली कंप्लीट. डीपमध्ये फिल्डर आहेत. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. कारण की बागेजी शेवटच्या दिवसामध्ये रायगड का टायगर अजय गायकवाड आणि महाराष्ट्राची रॉक सिंगर सपना पाटील यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा देखील आहे. सनी संते आणि परमेश माळी यांची देखील प्रेक्षणीय मॅच देखील आहे या स्पर्धेमध्ये. अंतिम दिवसामध्ये नक्कीच पर्वणी असणार आहे. महान भारत केसरी मथुर ची ग्रँड एंट्री देखील होणार आहे. शिवा मल्हार हे देखील 2 नंदी येणार आहेत. यायला विसरू नका अंतिम दिवसामध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. चांगलं बॅटल सुरू आहे या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी. भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि तो अनुभव कामी येतोय या षटकामध्ये गणेशला. फुल टॉस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. मिस्टायमिंग. क्षेत्ररक्षक येतात आणि अप्रतिम हा झेल पकडलेला आहे वैभव म्हात्रेने. फलंदाज झालाय बाद. ज्युनियर प्रेम बाद झालेत आणि सिनियर प्रेम येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 3 बाद 18 ही धावसंख्या आहे. चांगली गोलंदाजी गणेश म्हात्रे करतायत. कॅप्टन आहेत. सरसेनापती आहेत आणि कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट ही भूमिका तो बजावतो या मॅचमध्ये. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू होता. एलिव्हेशन मिळालेलं नाही आहे आणि खूप चांगला झेल लॉंग ऑफला टिपलाय वैभवने. धावसंख्या 18.
चांगलं हे षटक कमबॅक करणारं हे षटक आहे भाल या टीमसाठी. स्ट्रायकिंगला बॅट्समन, सिक्सर किंग, वेल फिनिशर प्रेम भोईर. ऑन साइड ऑफ केला, गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. फिल्डर होते, प्रयत्न केले होते, प्रयत्नानं यश मिळत नाहीये. वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या आपण पाहू शकाल 22-22. अजून एक तडाखा पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे, माइटी इट ह्यूज, मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. या स्पर्धेमधील सर्वात लांब हा षटकार आहे. धावसंख्या 28, 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 25. या मॅच मध्ये 4 चेंडू खूप चांगले हाताळले होते गोलंदाज गणेशने. 4 चेंडू फक्त 3च धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर प्रेम आले बॅटिंग करण्यासाठी आणि त्याने एक चौकार, एक षटकार लगावलाय. 18 चेंडू शिल्लक आहेत, 25 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी योगेश पवार प्रतिष्ठान, कुशल स्पोर्ट्स, गावदेवी उंबारली या संघाला. साहिल सेवेकर आणि सीनियर प्रेम भोईर ही जोडी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रमोद सोरखादे येत आहेत. या तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल भाल या टीमला. विराट परी 11 गावदेवी भाल आणि त्यांना फाईट करतो योगेश पवार प्रतिष्ठान, कुशल स्पोर्ट्स, गावदेवी उंबारली. 18 चेंडू 25 बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. थोडीशी घाई करा विनंती असेल. आज कमीत कमी 8 सामने खेळवायचे आहेत. ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. स्वीपर कव्हरला मिस फिल्डिंग, त्याचाच फायदा घेतलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलेला आहे. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. या चुका टाळाव्या लागतील. फिल्डिंग चांगली करावी लागेल. डॉट बॉलचं सातत्य ठेवावं लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी भाल या संघाला. धावसंख्या आहे 30. जिंकण्यासाठी अजूनही 23 ची गरज या मॅचमध्ये आहे. फुल टॉस, गुड नॉट टेक आणि साहिल सेवेकरचा हा षटकार देख. सो मच. खूप चांगलं टायमिंग आपण पाहिलं. फुल टॉस चेंडू होता, त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. षटकार आलाय. साहिल सेवेकर खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे या सीझनमध्ये. अपकमिंग टॅलेंट, यंगस्टर आहे. 36 धावा. समीकरण सोपं झालंय. स्वीप करतायत क्षेत्ररक्षक डीप मध्ये. खराब फिल्डिंग. जणू काही या फटक्याचे चटके लागले असतील. सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय साहिलच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. धावसंख्या 40 धावा धावफलकावरती आहेत. 13 धावांची गरज. 15 चेंडू शिल्लक. या पुढील सामना असेल लावण्या 11 जय हनुमान निलजे आणि त्यांना फाईट करेल स्वर्गीय सुरेंद्र लोखंडे प्रतिष्ठान नवापाडा. नवापाडा टीमने टॉस जिंकलाय, फिल्डिंग स्वीकारली आहे. लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 41. 12 धावांची गरज आहे या मॅचमध्ये.
15 चेंडू शिल्लक, बनवायचे धाव 12. फुलटॉस पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. उंबारली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. तो मॅच धावसंख्या आहे 47 धावा. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. 2 अँगलने हे दाखवलं जात आहे. फुलटॉस चेंडू होता. षटकार आलाय साहिलच्या बॅटमधून. मिसटायमिंग, झेलची शक्यता असेल. झेल कोण पकडेल हा देखील प्रश्न आहे. झेल पर्यंत पोहोचले होते, झेल पकडू शकले नाहीयेत आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 48 धावा धावफलकावरती आहेत. लावण्य 11 जय हनुमान निलजे संघ इन ऍक्शन मध्ये असेल. या पुढच्या मॅच मध्ये नितेश पाटील टीम कॅप्टन. आदरणीय गणेश पंडित पाटील आणि किशोर बालाराम पाटील साहेबांचे इथे आगमन होत आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 5 धाव बनवायचे आहेत आणि आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश करतोय. लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर विजयाचा हा षटकार येतोय आणि सामना जिंकलेला आहे. योगेश पवार प्रतिष्ठान, कुशल स्पोर्ट्स, गावदेवी उंबारली या टीमने. अभिनंदन उंबारली या संघाचं. हार्ड लक गावदेवी बालसंघ. हार्ड लक आमचे जवळचे मित्र अप्रतिम समालोचक भाग्येश म्हात्रे. चला विनंती असेल नवापाडा टीम आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. निलजे या संघाच्या माध्यमातून नक्कीच विशाल पवार, अजय पाटील सिनियर, सचिन पाटील इन ॲक्शनमध्ये असतील. केतन पाटील इन ॲक्शनमध्ये असतील. नितीन नक्कीच नितेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा संघ आपण पाहू शकाल. ज्या संघाने आई गावदेवी चषक घेसर ही स्पर्धा अक्षरशः गाजवली होती तो संघ इन ॲक्शनमध्ये असेल. निलजे संघ. आमचे प्रितेश पाटील देखील आहेत या टीममध्ये. मॅन ऑफ द मॅच